रोज गुळ खाण्याचे 25 आश्चर्यकारक फायदे। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आजकाल तब्येत आणि फिटनेस चांगला ठेवण्यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या महागड्या सप्लिमेंट्सवर खूप खर्च करतो। पण आपल्या स्वयंपाकघरातच एक अशी साधी गोष्ट आहे जी शरीरासाठी एखाद्या औषधासारखं काम करते। हो, आज आपण बोलणार आहोत आपल्या आम्हाला माहीत असणाऱ्या गुळाबद्दल। जर तुम्हाला वाढत्या वयातही एकदम तरुण दिसायचं असेल, 40शीत चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या घालवायच्या असतील, 60मध्ये गुडघे साथ देत नसतील, थोडे चालले तरी लगेच धाप लागत असेल, केस गळती होत असेल आणि वजन नियंत्रणात आणायचं असेल, अशा अनेक समस्यांपासून स्वतःला निरोगी ठेवायचे असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। कारण रोज सकाळी गुळाचा एक छोटासा खडा योग्य पद्धतीने खाल्ला ना, तर या सगळ्या समस्यांवर हा गुळ एका अमृतासारखं काम करतो। पण थांबा, बरेच जण गुळ खाताना एक खूप मोठी चूक करतात, ज्यामुळे फायदा होण्याऐवजी शरीराचे नुकसान होऊ शकते। ती चूक कोणती तेही मी आज सांगणार आहे। म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये आपण गुळाचे 25 मोठे फायदे अगदी सविस्तर पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला यामागचं खरं कारण समजेल। आणि व्हिडिओच्या शेवटी गुळाचे जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी नक्की गुळ कसा, कधी आणि कोणत्या गोष्टींसोबत खावा अशा 10 महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूया। नंबर 1, 40शी नंतरही त्वचा तरुण राहते आणि सुरकुत्या पडत नाहीत। वाढत्या वयाची लक्षणं रोखणे हा गुळाचा सर्वात मोठा गुणधर्म आहे। वाढत्या वयासोबत आपल्या शरीरात फ्री रॅडिकल्स तयार होतात, जे त्वचेची लवचिकता कमी करतात आणि 40शीमध्ये चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात। गुळामध्ये खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात। रोज सकाळी गुळाचा तुकडा खाल्ल्याने हे अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सचा नाश करतात, ज्यामुळे त्वचेचा सैलपणा कमी होतो, सुरकुत्या नाहीशा होतात आणि 60च्या वयातही त्वचा आतून एकदम तरुण आणि तजेलदार दिसायला लागते। नंबर 2, 60च्या वयातही सांधेदुखी आणि गुडघ्यांची सूज थांबते। वय वाढलं की सांधे साथ देत नाहीत, सांध्यांमधील ग्रीस कमी होतं किंवा तिथे सूज येते, ज्यामुळे उठताना बसताना कटकट आवाज येतो आणि तीव्र वेदना होतात। गुळामध्ये निसर्गतःच अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजेच सूज कमी करणारे गुणधर्म असतात। हा नसा आणि सांध्यांची सूज आतून पूर्णपणे बरी करतो। वाढत्या वयातही तुमचे गुडघे आणि कंबर मजबूत ठेवण्यासाठी गुळ हा सर्वात खात्रीशीर घरगुती उपाय आहे। नंबर 3, थोडे चालले तरी धाप लागणे किंवा चक्कर येणे बंद होते। 2 पायऱ्या चढल्या किंवा थोडे चालले तरी लगेच छाती धडधडते आणि धाप लागते। अशा वेळी शरीरात रक्ताची आणि ऑक्सिजनची कमतरता असते। गुळामध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्त असते। जेव्हा आपण गुळ खातो तेव्हा शरीरात नवीन तांबड्या रक्तपेशी वेगाने तयार होतात आणि हिमोग्लोबिन वाढतं। यामुळे फुफ्फुसांना आणि नसांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो। परिणामी चालताना लागणारी धाप आणि येणारी चक्कर कायमची बंद होते। नंबर 4, केसांची मुळे मजबूत होऊन केस गळती, केसांच्या सर्व समस्या दूर। केस गळती रोखण्यासाठी गुळाचा खूप मोठा फायदा होतो। शरीरात आयर्न म्हणजेच लोह आणि व्हिटॅमिन सी कमतरता झाली की केसांची मुळं कमकुवत होतात आणि केस झाडूसारखे गळायला लागतात। गुळाचे सेवन केल्यामुळे शरीराला भरपूर लोह मिळतं, ज्यामुळे डोक्याच्या त्वचेमधील रक्ताचा प्रवाह सुधारतो। नसा मजबूत झाल्यामुळे केसांची मुळं घट्ट होतात, अकाली केस पांढरे होणे थांबते आणि केस गळती पूर्णपणे नियंत्रणात येते। नंबर 5, मेटाबॉलिझम वाढवून वजन कमी करायला मदत। वजन कमी करण्यासाठी गुळ अत्यंत गुणकारी आहे। साखरेच्या जागी जर तुम्ही मर्यादित प्रमाणात गुळाचा वापर केला तर यातील पोटॅशियम शरीरात नको असलेलं पाणी साठवू देत नाही, म्हणजेच वॉटर रिटेन्शन कमी करते। हा तुमचा मेटाबॉलिझम म्हणजेच पचनशक्तीचा वेग इतका वाढवतो की शरीराची नको असलेली चरबी आपोआप वितळवायला मदत होते। मित्रांनो, पुढे जाण्याआधी तुम्हाला गुडघेदुखी, वाताचा त्रास आहे का, हातापायाला मुंग्या येतात का किंवा पोटाची चरबी काही केल्या हटत नाहीये का? कमेंट करून हो किंवा येस असे नक्की लिहा। वळूयात पुढच्या मुद्द्याकडे। नंबर 6, पोट साफ होऊन बद्धकोष्ठता मुळापासून दूर होते। पोटाची स्वच्छता हा गुळाचा सर्वात पहिला आणि मुख्य प्रभाव आहे। बऱ्याच जणांना सकाळी उठल्यावर पोट साफ न होण्याची मोठी समस्या असते। रोज सकाळी उपाशी पोटी गुळाचा एक तुकडा खाऊन वरून कोमट पाणी पिलं ना, तर गुळात असलेली नैसर्गिक घटक आपल्या आतड्यांची हालचाल वाढवतात। यामुळे रात्री जमा झालेला सगळा कचरा सकाळी अगदी सहज बाहेर पडतो
आणि बद्धकोष्ठतेचा त्रास मुळापासून कमी होतो. नंबर 7, गॅस आणि ॲसिडिटीपासून आराम. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर बऱ्याच लोकांना छातीत जळजळ किंवा गॅस होतो. जेवल्यानंतर अगदी छोटासा गुळाचा तुकडा खाल्ल्याने शरीरात पाचक रस वेगाने तयार व्हायला लागतात. हे रस अन्न लवकर पचायला मदत करते, ज्यामुळे पोट जड होत नाही आणि ॲसिडिटीचा त्रास थांबतो. नंबर 8, किडनीचे आरोग्य आणि लघवी साफ होण्यासाठी गूळ आणि गोखरू पावडर. ज्यांना लघवी अडकून होते, लघवीचा त्रास आहे किंवा किडनी डिटॉक्स करायची आहे, त्यांनी रोज सकाळी कोमट पाण्यात पाव चमचा गोखरू पावडर, जी आयुर्वेदिक दुकानात मिळते, आणि गुळाचा खडा मिक्स करून प्यावा. यामुळे शरीरातील अतिरिक्त युरिक ॲसिड आणि विषारी घटक बाहेर पडून किडनी सुरक्षित राहते. नंबर 9, पोकळ हाडं आतून मजबूत होतात. हाडांमधील ताकद वाढवण्यासाठी गुळाचे नियमित सेवन करावे. नुसतं कॅल्शियम घेऊन हाडं मजबूत होत नाहीत, तर त्यासाठी मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचीही गरज असते. गुळामध्ये हे तिन्ही घटक निसर्गाने एकत्र दिले आहेत. रोज गुळाचं सेवन केल्याने हाडांची घनता वाढते, ज्यामुळे वाढत्या वयात हाडं ठिसूळ होण्याचा धोका कमी होतो. नंबर 10, संसर्गजन्य आजारांपासून शरीराचे उत्तम संरक्षण होऊन रोगप्रतिकार शक्ती वाढते. गुळामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती खूप वाढते. हवामान जरी बदललं की लगेच काहींना सर्दी, खोकला किंवा व्हायरल ताप येतो. गुळामध्ये असणारे झिंक आणि सेलेनियम सारखे अँटीऑक्सिडंट शरीरात पांढऱ्या रक्तपेशींना मजबूत करतात. यामुळे शरीराची स्वतःची रोगप्रतिकार शक्ती इतकी वाढते की जंतू संसर्ग लवकर होत नाही. नंबर 11, रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात आणि हृदय मजबूत होतं. हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी गुळाचा खूप फायदा होतो. गुळामध्ये असणारे घटक नसांमध्ये रक्ताच्या गाठी जमा होण्यापासून रोखतात. यामुळे रक्तवाहिन्या लवचिक राहतात, वाईट कोलेस्ट्रॉल जमा होत नाही आणि रक्तप्रवाह सुरळीत राहिल्यामुळे हृदयाचे आरोग्य वर्षानुवर्ष चांगले राहते. नंबर 12, सतत लागणारी उचकी काही सेकंदात थांबते. अचानक लागणारी उचकी थांबवण्यासाठी गुळ वरदान आहे. बऱ्याचदा पाणी पिऊनही किंवा श्वास रोखून धरूनही उचकी थांबत नाही. अशा वेळी गुळाचा एक छोटा खडा जिभेवर ठेवून तो हळूहळू चघळल्याने आपल्या गळ्यातील मज्जातंतू म्हणजेच वॅगस नर्व शांत होते. हा बदल मेंदूला मिळणारे उचकीचे सिग्नल लगेच थांबवतो आणि जुनाट लागलेली उचकी देखील काही सेकंदात बंद होते. नंबर 13, त्वचा आतून साफ होते आणि पिंपल्स येणे थांबते. त्वचेचे आरोग्य पोट साफ असण्यापासून सुरू होते. बाजारातले क्रीम्स फक्त बाहेरून काम करतात, पण जेव्हा गूळ तुमचं लिव्हर आणि रक्त आतून साफ करायला मदत करतो, तेव्हा चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, काळे डाग आणि वांग आपोआप कमी होतात. त्वचा आतून निरोगी झाल्यामुळे चेहऱ्यावर एक नॅचरल चमक दिसायला लागते. नंबर 14, लिव्हर पूर्णपणे डिटॉक्स. गूळ हा एखाद्या डिटॉक्स मेडिसिन सारखे काम करतो. लिव्हर हे आपल्या शरीरातलं मुख्य फिल्टर आहे, जे रक्तातील घाण साफ करतं. आजकालच्या तेलकट आणि बाहेरील जेवणामुळे लिव्हरवर चरबी जमा होते. गूळ हा लिव्हर डिटॉक्स करायचं काम करतो. हा खाल्ल्याने लिव्हरमधील हानिकारक टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि लिव्हर पूर्णपणे स्वच्छ होते. नंबर 15, पाठीचा कणा आणि नसांची कमजोरी. सायटिकाच्या त्रासावर गूळ आणि लसूण. नस दबली जाणे, कंबर आणि पाठीचा कणा कमजोर असणे किंवा सायटिकाच्या तीव्र वेदनांवर हा जुना रामबाण उपाय आहे. लसणाच्या 2 पाकळ्या बारीक ठेचून त्या गुळाच्या खड्यासोबत एकत्र करून रोज सकाळी चावून खाव्यात. लसणातील दाहक विरोधी घटक आणि गुळातील खनिजे नसांची सूज कमी करून मज्जासंस्थेला ताकद देतात. नंबर 16, थायरॉइडच्या ग्रंथीचे कार्य सुधारते आणि हार्मोन्स संतुलित राहतात. थायरॉइडचा त्रास असलेल्या महिलांसाठी गूळ अत्यंत गुणकारी ठरतो. गुळामध्ये असणारे नैसर्गिक घटक शरीरातील हार्मोन्स नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. रोज सकाळी मर्यादित प्रमाणात गुळाचे सेवन केल्याने थायरॉइडमुळे शरीराला येणारी सुस्ती, थकवा कमी होतो आणि वजन अचानक वाढण्यावर नियंत्रण राहते. नंबर 17, मासिक पाळीच्या असह्य वेदनांपासून मुक्ती. महिलांच्या आरोग्यासाठी आणि पाळीच्या त्रासासाठी गूळ खूप महत्त्वाचा आहे. मासिक पाळीच्या दरम्यान बऱ्याच महिलांना पोटात आणि कमरेत असह्य पेटके येतात, तसेच मूड स्विंग होतात. गूळ खाल्ल्याने शरीरात एंडोर्फिन नावाचं आनंदी हार्मोन्स रिलीज होतं, जे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करतं आणि त्या दिवसांमधील चिडचिड आणि पोटदुखी कमी करतं. नंबर 18, घसा बसण्यावर आणि खवखवण्यावर आराम. जास्त बोलण्याने किंवा थंड पाणी पिल्यामुळे घसा बसला असेल तर गूळ लगेच आराम देतो. जर घशात खवखव होत असेल तर शिजवलेला मऊ भातासोबत थोडा गूळ मिक्स करून खाल्ल्याने
घशाच्या स्नायूंना शेक मिळतो आणि घसा लवकर मोकळा होतो. नंबर 19, तोंडात आलेले छाले किंवा फोड बरे होतात. तोंडात येणाऱ्या फोडांवर गुळाचा थंड प्रभाव पडतो. बऱ्याचदा पोटात जास्त उष्णता वाढली की जिभेवर आणि ओठांच्या आत छाले येतात, ज्यामुळे तिखट अन्न अजिबात खाता येत नाही. अशा वेळी गुळाचा छोटा खडा चघळल्याने पोटातील अतिउष्णता लगेच शांत होते, शरीरातील पित्त कमी होतं आणि तोंड आलेली समस्या औषधांशिवाय लवकर बरी होते. नंबर 20, कानदुखीपासून सुटका. कानाच्या दुखण्यावर हा एक जुना घरगुती उपाय आहे. जर कानात वारंवार वेदना होत असतील तर थोडासा गूळ आणि शुद्ध गाईचे तूप एकत्र करून कोमट करून खाल्ल्यास शरीरातील वात दोष कमी होतो आणि कान दुखण्याचा त्रास कमी व्हायला मदत होते. नंबर 21, खोकला आणि छातीतील कफ वितळतो. ऋतू बदलताना होणारी सर्दी खोकल्यासाठी गुळाची प्रकृती अत्यंत उपयुक्त आहे. गुळाची प्रकृती उष्ण असते. जेव्हा छातीत कफ जमा होतो आणि कोरडा खोकला येतो तेव्हा गुळाचे सेवनाने तो कफ वितळून बाहेर पडतो आणि घशाला लगेच आराम मिळतो. नंबर 22, ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब नियंत्रित राहतो. रक्तदाबाच्या रुग्णांसाठी गुळातील खनिजे अत्यंत फायदेशीर आहेत. गुळामध्ये सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण निसर्गाने अत्यंत संतुलित ठेवले आहे. हे दोन्ही घटक शरीरातील द्रव्यांचे प्रमाण नियंत्रित ठेवतात, ज्यामुळे अचानक ब्लड प्रेशर वाढण्याचा किंवा कमी होण्याचा त्रास होत नाही आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. नंबर 23, थंडीच्या दिवसात शरीराला नैसर्गिक ऊब मिळते. हिवाळ्यात शरीराला आतून ऊब देण्यासाठी गुळाचे सेवन करावे. थंडीच्या दिवसात केवळ बाहेरील कपड्यांनी ऊब मिळत नाही तर शरीराला आतून गरम ठेवावं लागतं. अशा वेळी आहारात तीळ आणि गुळाचे कॉम्बिनेशन वापरल्याने शरीरातील पेशींना नैसर्गिक ऊर्जा आणि स्निग्धता मिळते, ज्यामुळे बाहेर कितीही थंडी असली तरी शरीराचे तापमान संतुलित राहतं आणि हाडं जखडत नाहीत. नंबर 24, फुफ्फुसांची वाढत्या प्रदूषणापासून सुरक्षा होऊन दमा आणि श्वसनाच्या समस्या कमी होतात. आजच्या वाढत्या प्रदूषणामुळे गुळाचे महत्त्व खूप वाढले आहे. जेव्हा आपण प्रदूषित हवेत श्वास घेतो तेव्हा फुफ्फुसांवर ताण पडतो. गुळामध्ये असे नैसर्गिक गुणधर्म आहेत जे श्वसननलिका स्वच्छ ठेवतात. त्यामुळेच फॅक्टरी किंवा धुळीच्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना जुन्या काळात रोज गूळ खायला दिला जायचा. तसेच ज्यांना अस्थमा म्हणजेच दम्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी गूळ अत्यंत गुणकारी ठरतो. हा शरीराचे तापमान नियंत्रित ठेवतो आणि हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात श्वसननलिकेची होणारी आकुंचन क्रिया रोखतो, ज्यामुळे श्वास घेण्याचा त्रास खूप प्रमाणात कमी होतो. नंबर 25, दिवसभर टिकणारी एनर्जी मिळते आणि थकवा दूर होतो. शरीराला मिळणारी ऊर्जा आणि थकव्यापासून मुक्ती देण्याची ताकद गुळात असते. सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याने आपल्याला तात्पुरती हुशारी मिळते, पण नंतर शरीर गळून जातं. या उलट गुळामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात. रिकाम्या पोटी हा खाल्ला की शरीराला ग्लुकोज हळूहळू मिळतं, ज्यामुळे दिवसभर एनर्जी टिकते आणि संध्याकाळच्या स्नायूंचा आळस पूर्णपणे निघून जातो. गूळ खाण्याची योग्य पद्धत. चला आता पाहूया की हा गूळ नक्की खायचा कसा. रोज सकाळी उठल्यावर उपाशी पोटी साधारण 10 ते 15 ग्रॅम गुळाचा एक छोटा खडा खायचा आणि त्यावर लगेच एक ग्लास हलकं कोमट पाणी प्यायचं. हा नियम सलग 30 दिवस पाळून बघा. तुम्हाला स्वतःला शरीरात फरक जाणवेल. 10 महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1, लहान मुलांच्या स्मरणशक्तीसाठी गूळ आणि शेंगदाणे. वाढत्या वयाच्या मुलांना साखरेच्या चॉकलेट्सऐवजी रोज गूळ आणि भाजलेले शेंगदाणे एकत्र करून दिले तर त्यांच्या मेंदूचा विकास चांगला होतो आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. नंबर 2, दातांमधील ठणक किंवा तोंडाची दुर्गंधी. जेवणानंतर गूळ चघळणे. जेवणानंतर साखरेचे गोड पदार्थ खाण्याऐवजी गुळाचा एक लहान खडा तोंडात ठेवून तो हळूहळू चघळल्यास तोंडातील pH पातळी संतुलित राहते. लाळ जास्त बनते, जी दातांवरील बॅक्टेरिया नष्ट करते आणि हिरड्या मजबूत बनवते. नंबर 3, मायग्रेन किंवा अर्धशिशीच्या त्रासावर गूळ, गाईचे तूप. ज्यांना सूर्य उगवल्यावर डोकेदुखी सुरू होते त्यांनी रोज सकाळी उपाशी पोटी गुळाचा खडा शुद्ध गाईच्या तुपासोबत खाल्ल्याने डोकेदुखीचा त्रास हळूहळू कमी होतो. नंबर 4, शरीरातील उष्णता नियंत्रित करण्यासाठी गूळ आणि खसखस. उन्हाळ्यात किंवा शरीरात जास्त उष्णता वाढल्यास गुळामध्ये थोडी खसखस मिक्स करून खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि अंगाची जळजळ थांबते. नंबर 5, शरीरावर गळू किंवा सूज आल्यास गूळ आणि चुना. शरीरावर कुठे गळू झाला असेल किंवा सूज आली असेल तर जुन्या घरगुती उपायानुसार
गुळात थोडा चुना मिक्स करून सूज आलेल्या जागेवर लावल्यास ते गळू लवकर फुटून आराम मिळतो. नंबर 6, उचकी लागल्यावर सुंठेचा वापर. गुळ आणि सुंठ पावडर. जर नेहमीपेक्षा जास्त उचकी लागत असेल आणि नुसत्या गुळाने थांबली नाही तर गुळाच्या तुकड्यात थोडी सुंठ पावडर मिक्स करून चघळावी. उचकी लगेच थांबते. नंबर 7, मानसिक ताण आणि थकवा कमी करण्यासाठी. गूळ आणि गरम दूध. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास गरम दुधासोबत गुळाचा तुकडा खाल्ल्यास शरीरातील स्नायू रिलॅक्स होतात, मानसिक ताण कमी होतो आणि शांत झोप लागते. नंबर 8, लघवीची जळजळ थांबवण्यासाठी. गुळाचे पाणी. उन्हाळ्याच्या दिवसात लघवीला जळजळ होत असल्यास रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवावं आणि सकाळी त्यात थोडा गूळ विरघळवून पिल्याने शरीराला थंडावा मिळतो. नंबर 9, डोळ्यांच्या आरोग्यासाठी. गूळ आणि बडीशेप. रोज जेवणानंतर गुळासोबत थोडी बडीशेप खाल्ल्याने डोळ्यांचे तेज चांगले राहते आणि नजर कमजोर होत नाही. नंबर 10, गॅसमुळे पोट फुगल्यास. गूळ आणि ओवा. जर जेवल्यानंतर पोट खूप फुगल्यासारखं वाटत असेल तर गुळाच्या लहान खड्यासोबत पाव चमचा ओवा चावून खावा. 5 मिनिटात आराम मिळतो. रोजच्या चहामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. साखरेमध्ये फक्त एम्प्टी कॅलरीज असतात ज्या केवळ वजन आणि चरबी वाढवतात, पण गुळामध्ये अनेक मिनरल्स असतात जे आरोग्यासाठी चांगले आहे. आता पाहूया गुळाचा चहा फाटू नये यासाठी सर्वात महत्त्वाची ट्रिक. अनेक जण जेव्हा गुळाचा चहा बनवतात तेव्हा चहामध्ये गूळ घालून दूध उकळवतात. गुळामध्ये नैसर्गिक आम्ल असल्यामुळे दूध लगेच फाटतं. यासाठी चहा बनवताना आधी पाणी, चहापत्ती, आले किंवा वेलची टाकून ते चांगलं उकळून घ्या. त्यानंतर त्यात दूध टाकून चहाला एक उकळी येऊ द्या. चहा पूर्ण तयार झाल्यावर गॅस बंद करा आणि मग कपात किंवा पातेल्यात गूळ टाकून तो चमच्याने मिक्स करा. गॅस बंद करून शेवटी गूळ मिक्स केल्यामुळे दूध कधीच फाटत नाही. असा चहा पचनासाठी हलका असतो आणि चहा पिऊनही पित्ताचा त्रास होत नाही. योग्य गुळाची निवड आणि सावधगिरी. शेवटी एक गोष्ट सांगते, बाजारात मिळणारा तो एकदम पिवळा धमक किंवा पांढरा गूळ आणणं बंद करा. खरेदी करताना नेहमी सेंद्रिय म्हणजेच बिना केमिकलचा चॉकलेटी किंवा काळ्या रंगाचा गूळच घ्या. दुसरी गोष्ट, गूळ गरम असल्यामुळे प्रमाणाबाहेर खाऊ नका, नाहीतर शरीरात उष्णता वाढून पुरळ येऊ शकते. आणि जर कुणाला शुगर किंवा डायबिटीज असेल तर त्यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गुळाचा वापर करावा. तर मग कायम हेल्दी राहायचं असेल तर आजपासूनच गूळ खायला सुरुवात करा आणि तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये लिहून कळवायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करून इतरांनाही मदत करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. काळजी घ्या, स्वतःला निरोगी ठेवा. श्रीमत श्री स्वामी समर्थ.